मी आलेलो आहे तुम्हाला माहिती आहे. मी असं येत नाही. आणखी कमी पडले तर आणखी 5 कोटीची देखील तरतूद हे प्रयत्न करतील. हे तुम्हाला आता सांगतो. बौद्ध समाजाच्या वतीने हा बौद्ध समाज आणि मुस्लिम समाज शिवसेनेसोबत कधीच नसतो. फक्त त्याची सुरुवात या अलिबागमध्ये झालेली आहे. 90% बौद्ध समाज आणि 90% मुस्लिम समाज तुमच्यासोबत आहे. महाराष्ट्रातला पहिला आमदार असेल शिवसेनेचा की त्याच्यासोबत एवढी लोक आहे. त्यामुळे आम्हाला स्वाभिमानाने जीवन जगण्याचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे आणि बाबासाहेबांच्या नावाला या ठिकाणी होतो. म्हणून आम्हाला महेंद्र याच्यावरती या ठिकाणी की 2.5 वर्ष जो मुख्यमंत्री घराच्या बाहेर फिरला नाही, पण 2.5 महिने एकनाथ शिंदेला झाले कधी घरी गेलेच नाही असं मुख्यमंत्री महाराष्ट्रात आज तुमचे आमदार महेंद्र दळवी साहेब यांनी तुम्हाला 5 कोटी रुपये या ठिकाणी मंजूर करून आणलेले आहेत. जरा जोरदार उभा राहून दादाच्या एकच मिनिट आपण शपथ घेतो की नाही असंच उभं राहायचं. एकच मिनिट. खरंच म्हणजे मी कधी या गोष्टी बोलत नाही, पण आज बोलणं गरजेचं आहे. या मुरुड मध्ये एकच मिनिट तुम्हाला उभं ठेवतो. मी माझं भाषण सुरू करणार आहे. महेंद्र दळवी नावाच्या वादळाने खरं आज 47 वर्ष 50 वर्ष लढणाऱ्या या माझ्या मुरुडच्या सगळ्या आजी माजी आणि या ठिकाणी आज उपस्थित आहेत यांच्या हाकेला ओ देऊन 5 कोटीची तरतूद केली. आणि पुढे तुम्हाला सांगतो की तुमचे जे सीओ साहेब आहेत आणि महेंद्र दळवी साहेबांची आता तुम्ही चर्चा ऐकली त्याच्यात मी इथं आलेलो आहे मी तुम्हाला माहिती आहे. मी असं येत नाही. आणखी कमी पडले तर आणखी 5 कोटीची देखील तरतूद हे महेंद्र दळवी साहेब करतील. हे तुम्हाला आता सांगतो आणि म्हणून तुम्हाला 1 मिनिट उभं केलं होतं. एका मिनिटात 5 कोटी रुपये म्हणून मी दळवी साहेबांचं यासाठी धन्यवाद मानतो. आणि दळवी साहेब याच्यातला एकही माणूस आपल्याशी कधीही प्रतारणा करणार नाही हे देखील या ठिकाणी सांगतो. अनेक आमदार झाले, अनेक खासदार झाले, पण वचनपूर्ती नाही. आणि वचनपूर्ती करण्याचं काम महेंद्र शेट्टी केलेलं आहे. म्हणून जोरदार टाळ्यांचा या सगळ्या प्रक्रियेमध्ये जी लोक सातत्याने शिवसाहेबांकडे आमदार साहेबांकडे जी धाव घेत होते आणि ही जी समिती आहे कसं असावं इन्फ्रास्ट्रक्चर यासाठी सातत्याने बैठका घेत होता. मला खूप आनंद आहे या ठिकाणी 4-4, 5-5, 10 किलोमीटर चालत येऊन या समितीने मला हा काम उत्पन्न आणलेला आहे. म्हणून या समितीसाठी पुन्हा एकदा जोरदार माझी आजी म्हणायची की ज्याचं त्याच्याशी इमान इतबारीने राहायचं. आणि म्हणून आता महेंद्र दळवींनी आपल्यासाठी ही जी तरतूद केलेली आहे ती तरतूद महेंद्र दळवी साहेब या ठिकाणी शब्द देतो. या बौद्ध समाजाच्या वतीने हा बौद्ध समाज आणि मुस्लिम समाज शिवसेनेसोबत कधीच नसतो. फक्त त्याची सुरुवात या अलिबागमध्ये तुमच्यामुळे झालेली आहे. 90% बौद्ध समाज आणि 90% मुस्लिम समाज तुमच्यासोबत आहे. महाराष्ट्रातला पहिला आमदार असेल शिवसेनेचा की त्याच्यासोबत एवढी लोक आहेत. आणि म्हणून मला सांगायचं आहे की बौद्ध धर्मात एक पद्धत आहे भंतीची बसले ते खाली म्हणून वरती घ्या. की बौद्ध धर्मामध्ये एकदा शब्द दिला की तो त्याचा बाप मिळाला तरी पडत नाही असा बौद्ध धर्म आहे. म्हणून या बौद्ध धर्म पवित्र धर्म
धम्म आहे आणि या धम्माने आज तुम्हाला या ठिकाणी खऱ्या अर्थाने आशीर्वाद दिलेला आहे. तुम्ही कुठेही जा, कुठल्याही पक्षात जा, मात्र आमचा या ठिकाणचा समाज हा तुमच्या सोबत असेल. राजकारणाचा काय भरोसा नसतो, राजकारणाचा काय भरोसा नसतो. इट इज काही होऊ शकतो राजकारणात, परंतु आमचा तुमच्यावर भरोसा आहे तसं तुमचा आमच्यावर असलं पाहिजे एवढंच आम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे. आणि म्हणून सांगतो की आज हा पाठिंबा तुम्हाला दिलेला आहे. आम्ही निर्विवाद पाठिंबा देतो. तुम्ही काय निवडणूक नाही का पाठिंबा घेऊन पॉकेटला घेऊन पाठिंबा द्या, तो काम माझे चालत नाही. आम्ही जो पाठिंबा दिला की आमच्या समाजामध्ये याच स्मारकामध्ये घडणारा डॉक्टर असेल, वकील असेल, इंजिनियर असेल, भविष्यातला भंतेजी असेल, भिकुनी असेल, IAS असेल, IPS असेल, तो या स्मारकामध्ये घडणार आहे. त्याची ही मशिनरी. म्हणून मला या ठिकाणी सांगायचं आहे की तुम्ही मला स्वागत केलेलं आहे, शिंदेचा भाई शिंदेचा केलेला आहे. इथं कोणच आम्हाला आधार देत नव्हता, का मात्र भाई शिंदेने आपल्याला आधार आहे. भाई सुरुवातीसाठी जरा जोरदार काढायचं. भगत शिंदेला आपण सत्कार केलेला आहे. सन्माननीय अध्यक्ष सर, किती वय तुमचं? 60 वर्षात लोक साठवतात, 60 वर्षात वकील झालेला आहे. त्यामुळे त्यांनी शिक्षण घेण्याची इच्छा आणि जिद्द असली पाहिजे. म्हणून मी महेंद्र तुम्हाला या मुरुड अलिबाग मतदारसंघात सांगू शकतो की तुमचा जो मतदारसंघ आहे, तुमच्यासारखा आमदार आम्हाला पाहिजे आणि तुमच्यासारखा सर्वसामान्य नागरिकांना भेटणारा आमदार पाहिजे. आणि म्हणून मी या ठिकाणी सांगतो, मी माझी पण युती कुणाशी असेल तरी तुमच्या मतदारसंघात तुमचाच प्रचार करेल. हे ही सामाजिक बांधिलकी आहे. गिव्हिंग टेक ही सामाजिक बांधिलकी आहे आणि म्हणून आम्ही गिव्हिंग टेक वाले आहोत. आणि आम्ही अजिबात या ठिकाणी सांगतो, मुंबईचाही माझा माणूस, अवधीतला माणूस इथे येऊन तुम्हाला मतदान केले. तर ही वस्तू साठी आज 50 वर्ष या ठिकाणी झगडलेला प्रलंबित प्रश्न आपण या माध्यमातून सुटण्यासाठी या ठिकाणी आज आपण इथं आलात. आणि खरंच सांगतो की मला ज्यावेळेस समितीचे फोन आले, भगत शिंदे सरांचे फोन आले की असा आपल्याला सत्कार घ्यायचा आहे, मी सांगितलं कधी घेणार आहे. आणि सत्य माणसाचा सत्कार करावा, कुणाचाही सत्कार करायचं नाही. त्याला आश्वासन देतात आणि परत पाहतो शेगा भरायला येत नाही. आता त्याला म्हणून तुम्ही येऊ पण नका, आता आम्हाला गरज पण नाही. त्यामुळे समाज हा आपला भोळा भाबडा आहे. आम्ही साहेब एकदा छू म्हणलो का छू, नाही म्हणलो तर किती पाय आपलं डोकं फोडला तरी आम्ही त्याची कधीच होत नाही. आणि आज आम्ही महेंद्र देवजींचे झालेलो आहोत. आता कधीच चुकणार नाही. मला या ठिकाणी सांगायचं आहे की या ठिकाणी मी सांगताना शिवसाहेबांचं खरंच कौतुक करेन की तुम्हाला चांगलं शिव मिळेल. मला आता कळले की ते माझ्या गॉडफादरचे जवळचे स्नेही आहे. माझे गणेश देशमुख म्हणून एक आम्हाला कमिशनर आहे, ते माझा वडील बंधू आहे आणि त्यांच्या अत्यंत जवळचे हे शिवसाहेब आहे. म्हणजे कामं कशी करून घ्यायची यांची एक टीम आहे आणि ती टीम मध्ये आपले आजचे शिवसाहेब खूप म्हणजे आनंद वाटतो. हे मला उत्तरावर हे शिवसाहेब आपल्याला मिळाला काम आमचं अजून चांगलं होईल, आम्हाला याची खात्री आहे. आणि म्हणून शिवसाहेबांना माझी विनंती आहे की या ठिकाणी जी आपल्या डोक्यातली संकल्पना आमदार साहेबांशी चर्चा करताना तुम्ही मला सांगितलं, त्याच्यानंतर माझा देखील ऊर भरून आलेला. त्यामुळे तुम्हाला प्रशस्त जागेमध्ये तिथं 10 गुंठ होती, पण इथे जेवढी जागा आहे शिवसाहेब निर्णय घ्या आणि समिती आपल्या सोबत बसेल, मी येईल, आमदार साहेब येतील आणि या ठिकाणी या रायगडमध्ये बाबासाहेब आंबेडकर या तालुक्यात सुद्धा येऊन गेलेले आहेत. याच तालुक्यामध्ये दिघे साहेब सुद्धा आहेत. म्हणजे याचा हा जो 4 मजल्याचा, 6 मजल्याचा किंवा 8 मजल्याचा या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर कसं होईल याची आणि आंतरराष्ट्रीय दर्जा मिळेल रस्त्याला आहे. बाबासाहेबांचं नाव आंतरराष्ट्रीयच आहे. त्यामुळे या ठिकाणची लोक शिवसाहेब आपण कुठे बदली होऊन गेलात 3 वर्षांनी ही लोक रडतील आणि सांगतील हेच शिव आम्हाला फरक पाहिजे अशी सामान्य शिवसाहेबांना माझी विनंती आहे. कारण प्रशासकीय काम करत असताना
काही अडचणी येतात ते मला चांगलं माहिती आहे, कारण मी प्रशासन कसं चालवलं ते महेंद्र दळवी साहेबांना माहिती आहे आणि तुम्हाला अख्ख्या जिल्ह्याला माहिती आहे, आणि कशी महापालिकाही चालवतो ते अख्खे महाराष्ट्राने बघितलेली आहे. त्यामुळे माझ्या कामाची पद्धत कशी आहे, मगाशी साहेब आमदार साहेब म्हणले की बाई सर्वेमध्ये जगदीश गायकवाड खिशात लहान असू तर 12,000 म्हणजे असतील तेवढे उभं आम्ही करतो, पण नसले तर कुठे भिका मागायला जात नाही, खिशातलेच करायचं. त्यामुळे आम्हाला स्वाभिमानाने जीवन जगण्याचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे आणि बाबासाहेबांच्या नावाचा स्मारक या ठिकाणी होतो आणि म्हणून आम्हाला महेंद्र दळवी याच्यावरती या ठिकाणी गौरव आहे, आभार आहे. तुमचे किती कौतुक करावे ते कमीच आहे, पण ज्या दिवशी माझी विनंती राहील की ही इमारत जेव्हा पूर्ण होईल तिला खाली घेऊन बाहेर ज्या दिवशी ही इमारत पूर्ण होईल, एका महिन्यामध्ये टेंडरची प्रक्रिया आहे ती एखाद्या 1-1.5 महिना त्याला प्रोसिजरला जाईल, टेंडर येईल, कामही होईल. परंतु ज्या ज्या ओपनिंग साठी माझी तुम्हाला विनंती राहील की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना तुम्ही आणायचं. का आणायचं आहे ते तुम्हाला कारण सांगतो, तसंही कारण माझे, आणि म्हणून त्याला इथे आणल्यानंतर साहेब आम्हाला या ठिकाणी जाहीर सांगतो की 2.5 वर्ष जो मुख्यमंत्री घराच्या बाहेर फिरला नाही, पण 2.5 महिने एकनाथ शिंदेला झाले कधी घरी गेलेच नाही असं मुख्यमंत्री महाराष्ट्रात म्हणून त्यांच्यापैकी आपण कौतुक केलं पाहिजे. शिंदे साहेब एक डेरर माणूस आहे, अत्यंत चांगला माणूस आहे. तेव्हा आमच्यावरती जे अन्याय अत्याचार झाले तुम्हाला एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे साहेबांनी मला तडीपार केला होता, माहिती असेल तुम्हाला. मी म्हणलं ना राजकारण कुठे कसं तर माहिती पडणार नाही, पण मला तडीपार केला. माझ्याकडे चांगले माझे अधिकारी आहेत, माझे लॉ ऑफिसर आहेत, माझ्या घरात 2 वकील आहेत, माझी मुलगी वकील आहे. त्यामुळे या सगळ्या प्रक्रियेत आपण त्याला पुरून उरलो आणि पुन्हा जगदीश गायकवाड ज्यांनी मला तडीपार केला त्यालाच रद्द करावा लागला, मंत्र्यांचे दबाव असून सुद्धा याच्यासाठी देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक आयोग निर्माण केलेला आहे, त्या आयोगाने मला वाचवलेलं आहे. लक्षात घ्या, आपल्याला भविष्यात काही होऊ शकतो. मुख्यमंत्री साहेबांचा आपण एक बौद्ध समाजाच्या वतीने जसा आज दळवी साहेबांचा या ठिकाणी सत्कार घेतलेला आहे. दळवी साहेब तुमच्या माध्यमातून आज मुख्यमंत्री साहेबांना हे मुख्यमंत्री बोलू शकतात ना, म्हणजे हे स्विच ऑफ नसतं. त्यामुळं त्यांना माझी विनंती आहे तुमच्या माध्यमातून की मुंबईमध्ये माधवरावच्या समोर नरीमन पॉइंटला बौद्ध समाजाचा त्याला जाहीर पाठिंबा देण्यासाठी पुढची तयारी देखील आम्ही करतो. आम्ही काय मागतो, स्वतःसाठी इथं मागणारा कोणच नाही. आम्ही काय जे मागतो ते समाजासाठी मागतो. आम्हाला जे करायचं आहे ते समाजासाठी करायचं आहे. म्हणून रायगड जिल्ह्यात मगाशी तुम्ही या प्रस्ताविकामध्ये सांगितल्याप्रमाणे जिथे जिथे बौद्ध वस्ती आहे, आदिवासी वस्ती आहे, धनगर वस्ती आहे, तिथं तिथं 850 ग्रामपंचायत मध्ये जर कोण पोहोचली असेल तर कविता जगदीश गायकवाड, बाकी कोणच पोहोचला नाही. त्यामुळे नियोजन कसं असायचं, त्यावेळेस महेंद्र दळवी, राजू साबळे हे विरोधात असायचे, पण कधीच विरोध केला नाही, कधीच विरोध केला नाही. मी म्हटलो दादा असं असं आहे, माझी जी पत्नी आहे तिला चूल आणि मूळ शिवते गेले, राजकारण केलं नव्हतं. पण पहिल्याच दिवशी मला दादानी सांगितलं आपण कुठे उभे होते का, म्हणलो नाही, इथं आम्हाला मुळात संधी मिळत नाही आणि मिळाली त्याचा आम्ही त्या जिल्ह्यासाठी स्वप्न केलेलं आहे. आणि म्हणून तुम्हाला सांगतो महेंद्र दळवी एकदम दुसऱ्यांवरती तावा द्यायचं. मी दिसलो दादा की दादा लगेच सगळे तिथे दादा होते आणि मी भाई होतो. मी काय त्या जैन भाई सरकार आहे तर तो कुठं दिसायला पण मी दिसेल तरी दाब तरी दिसतील माझे. तो वरून पण तेवढाच काला आहे आणि आतून पण तेवढाच काला आहे. म्हणून सांगतो की तो भाई नाही, मी असंख्य भावांचा आणि बहिणींचा भाई आहे, असंख्य समाजाचा भाई आहे. मी त्यासाठी भाईगिरी केली, मी भाईगिरी पण केली नाही. आणि जर भाईगिरी केली नसती तर रायगड जिल्हा अध्यक्ष झालो नसतो. तर आमच्या इथं एक जी सत्ता लोकांची होती, इथले जे सत्ता साम्राज्य त्यांच्याकडे होते ते दलित मुलाला किंवा बौद्ध मुलाला वरचा भाऊ देत नव्हते. तेव्हा मला तिथं दादागिरी करायला लागली, तिथं केली. जिथं मारायला लागले तिथं मारलेच.
जिथं कापायला पण लागले तिथे कापलेच आणि म्हणून आज त्याला कापले नसते तर महेंद्र दळवी आपले नसते. जिल्हा अध्यक्षाच्या निवडीनंतर पुन्हा आम्हाला सांगितलं की तुम्ही सभापती घ्या आणि इकडे या. मी म्हटलो अजिबात नाही, पण महेंद्र दळवीसाठी मी सांगितलं आणि त्यांच्यासाठी त्याग केला. त्याला विचारलं त्यांच्यासाठी पुन्हा पदाचा त्याग करणं गरजेचं आहे म्हणजे जे करायचं एकदा दोस्ती झाली का ती पक्की. मी माझ्या कार्यकर्त्यांना दम देतो साहेब. मी तुम्हाला काय म्हणून कुठल्याही जिल्ह्यात तालुक्यात चला माझ्यासोबत माझा एकही कार्यकर्ता बेशिस्त नाही, शिस्तबद्ध कार्यकर्ता. आणि शिस्तबद्ध कार्यकर्ता का मिळवलं कारण मी त्यांच्याशी तसं वागलो. आज काही नसताना आम्ही खेड्यापाड्यात जाऊन ही संघटना उभी केली. ही संघटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची संघटना आहे आणि म्हणून ही संघटना आम्ही त्याला परत पोहोचवण्याचं काम केलं. कार्यकर्ता जो बेशिस्त असेल मी त्याला लक्षात ठेवतो, गेट आउट सांगतो, परंतु कार्यकर्ता कसे त्याची प्रामाणिकपणा आम्ही बघतो. एखादा जर महाडच्या म्हणून खांद्याला तिकडे यायचं झालं तर त्याला पनवेलला यायला 10,000 खर्च आहे अन्नात कुठून. मग अशा कार्यकर्ता सांगतो माझा दौरा मी तिकडे येतो. आता मला जवळपास मुरुडमध्ये मी 1-3 वर्ष आलोच नाही, परंतु कोविडचा 1-3 वर्ष 2 वर्ष गेले आपले, परंतु समाजाच्या संपर्कात मग मुंबईची वाकी असेल गावच्या असेल ते सातत्याने मला संपर्कात असायचे. कोरोना असं माझी काळजी ते घेतात. समाज हा माझी काळजी घेणारा हा माझा समाज आहे. मी एक प्रसंग तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो की ज्या वेळेस मी माझ्या कळंबुलीच्या कार्यालयात बसलो होतो अंबर साहेब आणि माझ्या डोक्यावरती स्लॅब पडला. स्लॅब पडल्याची बातमी संबंधित परिसरात पोहोचल्यानंतर माझ्या बरोबर 2 पोलीस अधिकारी बसले होते साहेब बसतात गवाडे साहेब. त्याला आल्यालाच म्हटलं की सदर अक्षराने खरं निघलाय कारण आमचाच बंदोबस्त जर केला गेला तुम्ही इथे या तेव्हा आम्हाला प्रोटेक्शन मिळेल. म्हणून त्या ठिकाणी हजारो महिला जमल्या. भिक्षुक संघ म्हणून मला जो आशीर्वाद आहे तो धर्माचा आहे, मला जो आशीर्वाद आहे तो चांगल्या कामाचा आहे. आणि म्हणून तुम्हाला सांगतो की कुठल्या गावात आता रस्ते नसतील. 5 वर्षापूर्वी साहेब मी मुरुडला आलो होतो, 3 वर्षापूर्वी मी मुरुडला आलो, पण आज जे मुरुडचे रस्ते तुम्हाला कसे वाटतात सांगा. ब्युटी पार्लर सारखे वाटतात ना. म्हणून ब्युटी आहेत रस्ते आजचे ते कुणामुळे महेंद्र दळवी साहेबांनी खेडेपाड्यात काही ठिकाणी साहेब अद्यापही रस्ते नाही. मी भगत शिंदेला आणि माझ्या सगळ्या वगैरे आयोजकांना सांगेन की ज्या ज्या वाडीत जायला रस्ता नसेल मी कॉर्पोरेशन मध्ये बनणार नाही. शिवसाहेब सांगतात त्यामुळे मी बोलत नाही, पण ग्रामीणच्या विभागात ज्या ज्या गावात जायला रस्ता नसेल त्याचा निवेदन थेट घेऊन तुम्ही अलिबागला जायचं. आपला सुनील सप्रे आहे, सुनील सप्रेला घ्यायचं आणि आमदार साहेबांकडे जायचा. या गावात रस्ता पाहिजे हे तुम्हाला आत्ताच करावं लागेल. निवडणूक आयोगात ते बिजी असतात त्यांच्या मागे लागून चालणार नाही. या ज्या समस्या आहेत मी आज तुम्हाला सांगतो. मी एक फार मोठी सभा सोडली काम दिबा पाटील यांचं नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला मिळावं यासाठी माझ्यावरती 36 केसेस झाले. किती? 36 केसेस झाले. मला एकनाथ शिंदे साहेबांनी बोलून सांगितलं की बघ तू हे याच्यात थांबव, इथं बाबासाहेबांचं नाव घ्यायचं आहे. मी एकनाथ शिंदे साहेबांना विनंती केली. उद्धव ठाकरे साहेब 2 वेळा मीटिंग मधून उठून गेले. एकनाथ शिंदे साहेबांना जबरदस्ती बसवले. शिंदे साहेब माझे मी नेहमी सांगतो की मोठे बोलले आहेत, ठीक आहे पक्षाचं राजकारण आहे का आहे त्याला तर मुळात आपल्याला काय केलं पाहिजे ते आपण केलं. आणि एकनाथ शिंदे साहेबांनी आता जो निर्णय घेतला त्या निर्णयामुळं एका ओबीसी समाजाचं नाव द्यावं, आगरी समाजाचं नाव या नवी मुंबई विमानतळाला मिळावं म्हणून दलिताचा पोरगा गरीबात झाला त्याचा मला गर्व आहे, अभिमान आहे, आनंद आहे. आठवले साहेबांनी सीपीडीसीपीला दम दिला. मी साहेब बोललो काही अडचण नाही, परंतु हे दिवस आपल्याला चांगले येणार आहेत आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून पुन्हा दिवस चांगले आहेत. मला काही एकनाथ शिंदे साहेबांनी सोडवलेलं नाही, मला बाबासाहेबांच्या संविधानाने सोडवले. परंतु आपल्या माहितीसाठी सांगतो की आज तुम्हाला या तालुक्याचा या मतदारसंघाचा जर खऱ्या अर्थाने विकास करून घ्यायचा असेल तर आमदार
महेंद्र दलवी साहेबांच्या दरम्यान तुम्हाला कार्यकर्त्यांनी जेव्हा मला फोन येतात सर माझे कार्यकर्ते किती प्रमाणे आहेत बघा. आमदार साहेबांकडे पण जायचं असेल तर जगदीश गायकवाडला फोन लावतात अजून काय पाहिजे. हीच माझी कमाई आहे आणि म्हणून ही सगळी प्रामाणिकपणाची लोक ही माझ्या सोबत आहेत आणि म्हणूनच आज रायगड जिल्ह्यात बाबासाहेब आंबेडकरांचा रिपब्लिकन पक्ष राष्ट्रीय नेते केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले चालवतात आणि म्हणून आम्ही सगळे लोक आज त्यांच्यासोबत प्रामाणिकपणे आहोत याचा देखील आम्हाला गर्व आणि अभिमान आहे. म्हणून या ठिकाणी बोलत असताना मला खूप काही समस्या मांडायच्या आहेत पण आता समस्या तुमच्या समस्या तुम्हीच मांडा कारण या ठिकाणी तुमचाच आमदार या आमदारांना तुम्ही निवडून दिलेला आहे आणि आता जे काय मागच्या वेळेस मुंबईतून आलेले नाही म्हणजे सन्माननीय अध्यक्षाला सांगेल आता स्वतः SMS टाईप करायचा त्यांचं चिन्ह काय ते बघायचं नाही माणूस बघायचा. महेंद्र दलवीना अख्खी मुंबईची भावकी आणि आमची गावकी अख्खा मुरुड आणि अख्खा अलिबाग साहेब हे आपलं गठबंधन आहे. हे छोडेंगे हम तेरा साथ ये साथ दिन इसलिए आपको जो करना है आणि म्हणून आपल्याला सगळ्यांना भूक लागले का भूक लागले का जायची घाई आहे का आज सुट्टी आहे ना पण आजचा दिवस आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे आणि आजचा दिवस हा आपल्या या कमिटीच्या रूपाने स्वर्ण अक्षरामध्ये लिहिणारा दिवस आहे की या कमिटीने जे केलं या कमिटीने पाठपुरावा केला आणि या कमिटी मुळेच आज या ठिकाणी वस्तूची उभी राहून आज सर्व श्रेय मी या कमिटीला देणार आहे. स्थानिक कमिटीला देणार आहे मुंबईच्या कमिटीला देणार आहे त्याच्यामुळे घडलेलं आहे. मला पुन्हा एकदा या ठिकाणी आमदार साहेबांच्या संदर्भात बोलायचं झालं तर तुम्हाला एकच सांगेल मी आमदार साहेबांना म्हटलो की अलिबाग मध्ये मोठी सभा झाली मला बोलवा माझे फॅन फॉलोअर खूप आहे मला मानणारा वर्ग खूप आहे त्यामुळे माझी विनंती आहे साहेब की ज्या ज्या वेळेस आपल्या शिवसेनेचा कार्यक्रम असेल त्या वेळेस माझ्या बौद्ध समाजाचा असेल किंवा रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांना तुम्ही इन्व्हाइट करा. रिपब्लिकन पक्षाचे एक कार्यकर्ता उठलं तर एक तास बोलू शकतो शिवसेनेचे 10 लोक बोलतील तेव्हा माझा एक कार्यकर्ता बोलू शकतो. एवढे ते प्रॅक्टिकली तयार झालेले आहेत ते अन्य अत्याचार सहन करून तयार झालेले आहेत आणि ते अजिबात अचूक शब्द सुद्धा बोलणार नाही कारण त्यांचा एवढा चांगला कॅटर बेसिस काम आहे आणि म्हणून आपली लोक आपल्यासाठीच असतात. शिवसेना हा राजकीय संस्था नाही शिवसेना म्हणजे सामाजिक संघटना आहे आणि ही सामाजिक संघटनेची जबाबदारी आपल्याकडे या ठिकाणी सन्माननीय महेंद्र दलवी साहेब हे तुम्हाला मी माझा त्यांचा जवळचा किस्सा आहे आणि एकदम चांगला माणूस आहे. मग कुठल्याही प्रशासनात जा पोलीस अधिकाऱ्यांना कधी वेळ बोलत नाही सन्मान करणार तर दुसऱ्या आमच्याकडे पूर्वीचे आमदार होते अरे मागून आलो मी पुढे आलो त्यांचा कार्य झाला त्यांचा पण कार्यक्रम आमच्या समाजाने आपल्या लोकांनी केला बरोबर आहे आणि हेच काम करायचं म्हणून आपल्या माणसाने सांगतो की आपण या मुरुड शहरामध्ये ज्या वेळेस या स्मारक उभा राहणार आहे त्या स्मारकाची समाधी शिवसाहेबांनी मला आनंद आहे शिवसाहेबांसाठी जरा जोरदार टाळ्या वाजवत तोपर्यंत तुम्ही इथून जाणार नाही पण या ठिकाणी पुढे येतो तुम्हीच पाहिजे त्यावेळेस आमचा हे सगळं कमिटीने काय केलं तुम्हाला चांगलं माहिती आहे आणि तुम्हाला जरी घालवलं तरी वरून मी काही तुम्हाला जाऊन देणार नाही. तेव्हा मी नेहमी सांगतो की आजचा आनंदाचा दिवस आहे. पुन्हा एकदा महेंद्र दलवी साहेबांसाठी जोरदार टाळ्या झाल्या. मला तुम्हाला काय विनंती करायची सांगतो येताना आता आमदारांचे 7-8 कार्यक्रम छोटे रस्त्यात होते पण त्यांना घडेल्याकडे बघायचे आणि या कार्यक्रमाकडे लोक जमली का मला जायचंय आपल्यापेक्षा 1 तास अगोदर आमदार या ठिकाणी पोहोचलेले आहे असं पहिलाच आमदार असतं म्हणजे अमर मोरे माझा शेजारी आहे तिथंच माझं कार्यालय आहे तिथंच तो राहतो. लोकांची कशी आपली गर्दी असते त्याला माहिती आहे. मला तुम्हाला
या ठिकाणी विनंती पुन्हा एकदा करतो, तुम्ही अँकरिंग चांगली केलीस, जोरदार टाळ्या याच्यासाठी झाल्या पाहिजे. चांगली अँकरिंग केली तर एक एक पट्टीचा फक्त घडत जातो. आणि तुझ्या माहितीसाठी सांगतो, मुंबईला कमी काम करत इकडे जास्ती का, कारण आम्हाला इकडे गेलं, मुंबईला काय गेलं नाही. मुंबईला खूप लोक आणि प्रस्तावित देखील कोणी केलं, मंगेश कुठे मंगेशने चांगला प्रस्ताव केला. म्हणजे 12 भाषणाप्रमाणे तुम्ही कंटाळा लोक, आम्ही कंटाळलो होतो गरम फॅट तर दोघांचे फेटे आणि काळ्या माणसाला गरम जास्त होतो, तो एक प्रकार आहे. हा सर नाही सांगतो, काळ्या रंगाची गाडी जर मुलं ठेवली खूप किती तापते बघा, आणि सफेद रंगाची तापत नाही, काळ्या माणसाला गरम पण जास्त होतो. खातो पितो पण तेवढंच ना, मला अडचण ठेवली होते. पेट नाही मी आता 3-4 वर्ष बंद केली आहे, खातो नक्की. बाई सोडून अजून आमची मेजवानी चांगली व्हायची. आमदार साहेबांकडे आमची सगळ्या कार्यकर्त्यांची मेजवानी चांगली, पण आता तुमच्या सगळ्यांच्या भरतीच्या कृपेने दारू सोडलेली आहे. खरं बोललं पाहिजे. आणि आता फक्त एकच ध्यान घेतलेलं आहे की समाजावर कुठेही अन्याय होऊ द्यायचं नाही. समाजातला माणूस चुकत असेल साहेब माझ्याकडे आहे, तो चुकला तर त्याला त्याच्या विरोधात आम्ही सगळे जातो. आणि म्हणून सगळ्या सिनियर आणि ज्युनियर त्या सगळ्या कार्यकर्त्यांना एकदा जगदीश गायकवाड पुण्यापासून धन्यवाद देतो. आणि आजचा हा दिवस, या दिवसाची गेली 47 वर्ष म्हणजे 50 वर्ष हे मुरुडकर वाट पाहत होतो. ते 50 वर्ष एका 5 महिन्याच्या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये आमदार महेंद्र दळवी साहेबांनी कामगिरी झालेली आहे. म्हणून दळवी साहेबांना यासाठीच मी आलो. मी बाहेर उतरल्या गाडीपूर्वी साहेब बोलत एवढी लोक साहेब हेच आमच्याकडे, हीच प्रेम आहे. पैसा आमच्याकडे ना, माझ्याकडे थोडेफार आहे. तुम्हाला एवढ्या मोठ्या मोठ्या चेहरे आमच्या बाजूला पैसे का थोडेफार आहेत माझ्याकडे, एकत्र असल्यामुळे त्याला माहिती आहे. आणि कमी पडलं त्याला आपल्याला द्यायचं. म्हणून आमची एकच इच्छा आहे साहेब की या समाजाच्या पाठी आपण उभं राहा. हा समाज आपल्या सोबत कायम स्वरूपी असेल. आम्ही शब्द देतो आणि तुम्हाला इथे सांगतो मी ज्यांना ज्यांना शब्द दिला त्यांच्या सोबत आम्ही कायम राहील. एकदा मी स्पष्ट सांगतो की साहेब या तालुक्यामध्ये तुम्ही एक आज हा पवित्रा घेतलेला आहे आणि असाच जिल्ह्याचं ठिकाण अलिबाग आहे, अशा एखाद्या गावाच्या ठिकाणी घ्या. म्हणजे या समाजाच्या गळ्यातली आम्ही तावीत बांधत नाही तर तावीत तुम्ही म्हणून आम्ही बांधतो. हे आपल्याला या ठिकाणी खूपच आनंद वाटलेला आहे. माझे सगळे कार्यकर्ते आज भारावून गेलेले आहेत. लवकरच या ठिकाणी भूमिपूजन होणार आहे. मी सर्वांनी या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि आमच्या आणि खरंच सांगतो की हे सगळे ऍक्टिव्ह पुढे या अशा ऍक्टिव्ह पोरांची आपल्या समाजात गरज आहे. आणि म्हणून या सगळ्यांनी पुढे यायला पाहिजे. मी पुन्हा आपल्या सगळ्यांच्या वतीने महेंद्र शेठ यांच्या 2 ते 3 घोषणा द्यायची आहे. मला वाटतं मी तुमचा वेळ बघितला, आमचं नाही तर मी 1-1.5 तास भाषण करतो. याला सगळ्यांना माहिती आहे कुठे केलं पाहिजे आणि काय केलं पाहिजे. निवडणुकीची भाषणं असली ना साहेब तर लोक फक्त माझं भाषण ऐकायला देतात. आणि म्हणून तुम्हाला सांगतो आताही आपली मुस्लिम पोरं काय आप बोलो तो ये अपना कार्यक्रम अलग है लेकिन बोलेंगे जरूर, बरोबर ना. या ठिकाणी आपण सगळे लोक आज खऱ्या अर्थाने महेंद्र शेठच्या पाठी आहोत ना. हात वरती करून सांगा आणि बाबासाहेबांची शपथ घेऊन सांगा. धन्यवाद. मी आयोजकांचं खूप खूप आभार मानतो आणि या कमिटीचं विशेषतः पुन्हा एकदा मुरुडच्या सगळ्या माझे म्हातारे झाले माझे वैकृत झाल्या तर तरी त्यांच्या मनात स्मारक झालं पाहिजे याची जी जिद्द आणि जी चिकाटी आहे ती खूप मोठी आहे. म्हणजे माझ्या सगळ्या 55च्या असतील, 60च्या असतील, 70च्या असतील, 80च्या असतील, बरोबर काही परवा कोणाच्या आजारी पडल्या शेटे साहेब तांबे साहेब आजारी पडल्या. आपण त्यांच्यासाठी भगवान बुद्धांकडे याचना करू तेही लवकर बरे होऊन आपल्या येतील. त्यांची पण चिकाटी आणि जिद्द या समाजासाठी खूप होती आणि म्हणून आहे. आणि म्हणून तुम्हाला सांगतो की या सगळ्या सिनियर मंडळीसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. धन्यवाद.